नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी चटपटीत, स्वादिष्ट आणि सर्वांना आवडणारी रगडा पॅटीसची रेसिपी. तर अगदी बाहेर जसं आपल्याला स्ट्रीट स्टाईल जी असते रगडा पॅटीस, तर अगदी तसंच चव आपण घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर हे आपण पांढरे वाटाणे घेतलेले आहे आणि ते आता आपण धुवून त्याच्यात पाणी टाकून आता रात्रभर आपण हे भिजत घालणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहे. तर आपण 5 ते 6 बटाटे घेतलेले आहे, कारण आपल्याला पॅटीससाठी बटाटे लागणारच आहेत. तर रगड्यासाठी हे आपण वाटाणे घातले आहे आणि त्याच्यात आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि छान अगदी 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, कारण हा वाटाणा छान आपल्याला मऊ शिजलेला पाहिजे आहे. आणि एका बाजूला आता आपण हे बटाटे जे होते उकडलेले ते थंड करून घेतले आणि ते किसून घेतले बारीक किसणीने, कारण त्याच्यात मग जाड वगैरे असं काही राहिलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर छान अद्रक किसून घातलेलं आहे, त्याच्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. बाइंडिंगसाठी आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर उपयोगाचं आहे. आणि त्यानंतर आपण किंचित अशी हळद त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहोत. याच्यात खूप जास्त मसाले ह्या पॅटीसमध्ये टाकत नाहीत. आणि त्याच्यानंतर थोडं जिरं घातलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान अगदी हाताने छान त्याला कणकेसारखा गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे. आणि छान पद्धतीने आपण हा गोळा मळून घेतलेला आहे आणि असे छान मोठे मोठे असे बॉल तयार करायचे. खूप छोटे करायचे नाहीत. हे असे साधारण एवढे हातभर, माझा हातही मोठा आहे, हातभर असे हे गोळा आपण तयार केलेला आहे आणि त्याला गोल असा चपटा आकार त्याला दिलेला आहे. हे झाले आपले पॅटीस तयार. तर हे आपण आता ठेवून देणार आहोत. असे सगळे याचे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. छान असा एक गोळा घ्यायचा, गोल करायचा हाताच्या साहाय्याने आणि त्याला गोल गोल असा दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये फिरून थोडासा किंचित असा चपटा आकार द्यायचा आणि असा गोल त्याला साईडनी कडं त्याच्या दाबून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण हे सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता शेकून घ्यायचे आहे. पण त्याच्या आधी आपण एका साईडला मी ते ठेवलेले आहे शेकायला, ते नंतर तुम्हाला सांगतेच. आता कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे, जे आपलं फोडणीचं साहित्य आहे. आणि खूप सारे मसाले आपण यामध्ये घालणार नाही आहोत, तरीसुद्धा एकदम सुंदर अशी चव ह्या रगडा पॅटीसला येते. आपण मोहरी घातली, जिरं घातलं, त्यानंतर हिंग घालून घेतलेलं आहे. आणि आता हिरव्या मिरच्या टाकायच्या होत्या तर मी कोरडे मसाले आधी टाकलेले, एवढा फरक पडला आहे. धणे पावडर टाकली आहे आणि किंचित अशी हळद टाकलेली आहे, लाल तिखट आणि नंतर मग हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आणि ह्या रेसिपीमध्ये अद्रक हे खूप आवश्यक आहे आणि कांद्याचा वापर मी या ठिकाणी केलेला नाही आहे. तर छान असं अद्रक किसून घेतलं आहे भरपूर आणि ते फोडणीमध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि आता हे मसाले जास्त जळतील कोरडे, म्हणून थोडंसं रगड्याचं तर घेतलेलं आहे ते 1 चमचा भरून आणि तो त्याच्यामध्ये घालून थोडं परतून घेतला आहे, की जेणेकरून कच्चेपणा जो आहे तो त्या मसाल्यांचा निघून जाईल. आणि आपण जे शिजवून घेतलेले पांढरे वाटाणे होते तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि आपण किसल्यानंतर जे थोडेसे बटाटे उरलेले होते, किसल्यानंतर थोडासा तुकडा राहतोच, तर ते आपण याच्यामध्ये घालून घेतलेले आहे, कारण थिकनेससाठी आपल्याला हा बटाटा आवश्यक आहे. आणि कोणी म्हणजे उकडतानाच ते बटाटा त्यामध्ये टाकतो, पण आता हे उरलेले बटाटे आपण त्यामध्ये घालणार आहोत. आणि थोडं आमचूर पावडर टाकलेलं आहे, मस्त चटपटीत अशी चव येण्यासाठी छान असं मी त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे. आणि हा जो रगडा असतो तर हा आपल्याला असा स्मॅश करत करतच शिजवायचा आहे. चमच्याच्या साहाय्याने त्याला दाबत जायचं, म्हणजे घोटत जायचं आणि ते शिजू द्यायचं आहे. आणि चवीनुसार आपण आता मीठ घातलेलं आहे. असे ते बटाटे वगैरे सगळे असे छान कुस्करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि चमच्याने दाबत दाबत आपल्याला ते छान शिजून घ्यायचं आहे. पण आता मी डायरेक्ट स्मॅशरचा वापर केलेला आहे. आणि ही एक टीप लक्षात ठेवायची, की पूर्ण जे दाणे आहे तर ते बारीक करायचे नाहीत, तर थोडेफार अख्खे दाणेसुद्धा त्याच्यामध्ये दिसले पाहिजे. असं छान आपण याला दाबून घ्यायचं आहे
आणि याच्यामध्ये नंतर हा खूप असा घट्ट होऊन जातो. समजा जो थंड झाल्यानंतर थिकनेस त्याला खूप येतो. तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे की आता सध्या तर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणारच आहोत आवश्यकतेनुसार, पण नंतर समजा आपण सर्व करताना जर आपल्याला तो घट्ट वाटला तर आपण त्याच्यात गरम पाणी टाकून त्याला उकळून घ्यायचं किंवा गरम करून घ्यायचं छान, आणि नंतरच तो सर्व करायचा आहे. तर अशा सुंदर पद्धतीने आपला हा रगडा आपण तयार करत आहोत. आणि त्याच्यावर छान कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि हे जर म्हणाल तर खूप आपल्यासाठी हे जे पांढरा वाटाणा आहे तर तो खूप आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, कारण त्याच्यात प्रथिनं भरपूर प्रमाणात आहेत. त्यासोबत फॉलिक ॲसिड आहे, लोह, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये भरपूर आहे. त्याच्यामुळे हा असा भरपूर आपल्या ह्या रगडा पॅटीसमध्ये, ह्या रेसिपीमध्ये आपल्या भरपूर असा हा जो रगडा आहे तो पोटात जातो. म्हणजेच आपला जो पांढरा वाटाणा आहे तो आपल्या पोटात जातो. तर एका बाजूला पहा, मी थोडंसं एका पॅनवर तेल टाकलेलं होतं आणि ते आपले जे पॅटीस तयार केलेले होते तर ते त्याच्यावर ठेवून दिले होते. आणि एक साईड थोडी झाल्यानंतरच आपल्याला ती पलटवायची आहे. आणि जर आपण खूप घाई केली तर हे पॅटीस तुटण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून अगदी भरपूर वेळ याला लागतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे ते. तर आता हे आपले अलटून पलटून दोन्ही बाजूनी पहा कसा सुंदर असा रंग याला आलेला आहे. आणि आपण आता हे काढून घेत आहोत. म्हणजे सुरुवातीला ह्या पॅनवर मी थोडं तेल घातलेलं होतं आणि माझा पॅन जो आहे तर तो थोडा मधात उंच झालेला आहे आणि साईडने थोडासा खोल आहे. तर तेल तिकडे जाते म्हणून मी बाजूनी ते तेल त्याला घेऊन ते पॅटीस त्याच्यावर ठेवत आहे. अशाच पद्धतीने ते ठेवायचे आणि थोडंसं एक साईड झाल्यानंतरच ते पलटवायचे, दुसरी साईड करायची. असं अलटवत पलटवत त्याला छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि मग आपले पॅटीस हे तयार झाले असं समजायचं. तर आपण आता सुंदर अशी हे रेसिपी जर आपल्याला थोडी जरी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. तर या ठिकाणी आपण आता रगडा पॅटीस हे सर्व करत आहोत. तर सुरुवातीला मी छान अशी खोल प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असा रगडा आपल्याला गरमागरम असा टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावर आपल्याला छान असे हे पॅटीस ठेवायचे आहे आणि पुन्हा वरून रगडा टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं आपण हिरवी चटणी आणि थोडी चिंचेची चटणी केलेली आहे. तर ह्या चटण्या आवश्यक असतात. तर आपण हिरवी चटणी यामध्ये घालून घेतली. त्यात थोडं दही आहे. आपल्याला जर ही तिखट अजून वाटली तर आपण भरपूर तिखट ही थोडीशी करू शकतो. आणि त्यानंतर आपण चिंचेची चटणी घातलेली आहे आणि वरून आपण कोथिंबीर घातलेली आहे. तर वरून याच्यावर कांदा टाकायचा असतो आणि थोडी बारीक शेव टाकली की आपले हे रगडा पॅटीस सर्व करण्यासाठी तयार आहे. आणि वरून मी अद्रक किसून घातलेला आहे. अगदी सुंदर लागते बरं का हे अद्रक याच्यामध्ये. तर बघा, आपण आता एक घास खाऊन बघूया. खूप सुंदर आणि चटपटीत आपली अशी ही रगडा पॅटीसची रेसिपी तयार झालेली आहे. तर आपल्याला ही आवडली असेल तर नक्कीच आपण लाईक, शेअर आणि कमेंट करू शकता. आणि अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची तर हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर कुरकुरीत बटाटा पॅटीस, गरमागरम रगडा आणि चटपटीत अशा चटण्या यांचा अप्रतिम स्वाद नक्कीच तुम्हाला आवडेल. धन्यवाद.